एक आडोसा दिला कोपऱ्यामध्ये मनाच्या एक आडोसा दिला प्रेम मागितलेस तू मी तुला साफा दिला कोपऱ्यामध्ये मनाच्या एक आडोसा दिला कोपऱ्यामध्ये मनाच्या एक आडोसा दिला प्रेम मागितलेस तू आणि तुला साफा दिला प्रेम मागितलेस तू मी तुला साफा दिला बंधनांची साखळी लादायची नव्हती मला बंधनांची साखळी लादायची नव्हती मला जोडण्यासाठी परस्पर मी तुला धागा दिला प्रेम मागितलेस तू मी तुला साफा दिला गोष्ट छोटीशी लपवणेही नकोसे वाटले गोष्ट छोटीशी लपवणेही नकोसे वाटले मी क्षणाचाही तुला प्रत्येक मागोवा दिला प्रेम मागितलेस तू मी तुला साफा दिला फार काही द्यायला नव्हते असे माझ्या जवळ फार काही द्यायला नव्हते असे माझ्या जवळ चेहऱ्याचा ओंगळीमध्ये तुझ्या साचा दिला प्रेम मागितलेस तू मी तुला साफा दिला भाळली असणार दुनिया गौरवर्णावर तुझ्या भाळली असणार दुनिया गौरवर्णावर तुझ्या मी तुझ्या कानाजवळ ठिपका जरा काळा दिला प्रेम मागितलेस तू मी तुला साफा दिला भारतामध्ये लग्नासंदर्भात आणि कार्यक्रमासंदर्भात ही प्रथा फार प्रचलित आहे वेळेत सुरू होत नाही आमचे कवी मित्र संतोष नारायणकर सर ते असं लिहितात की विचार केले मग्न तुझे विचार केले मग्न तुझे आयुष्य जाहले रुग्ण तुझे विचार केले मग्न तुझे आयुष्य जाहले रुग्ण तुझे येण्यास लागला वेळ मला वेळेत लागले लग्न तुझे आणि काय माहितीये का म्हणजे आता बघा प्रेमाच्या कविता चालू आहे आणि शाळेच्या प्रांगणात चालू विशेष म्हणजे मला खरं खरं सांगा कुणाला शाळेतलं पहिलं प्रेम आठवलं मला माहिती सांगणार नाही तुम्ही आमचे स्वर्गीय सतीश दराडे सर फार छान म्हणायचे की नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया नुसती हवेत झाली नजरा नजर म्हणाया नाही कुठेच पडली ठिणगी प्रखर म्हणाया नुसती हवेत झाली नजरा नजर म्हणाया
नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, नाही तुझ्या विना मग शाळेमध्ये करमले, मी येत जात गेलो केवळ हजार म्हणाया. त्यामुळे जरी तुम्ही व्यक्त करत नसलात तरी तुम्हाला तुमचे बेंच आठवत असतील. इथं एडेड हायस्कूल आहे, मागे सहकार आहे, त्याच्या मागे भारत आहे, त्याच्या मागे जिजामाता आहे. मला याची नक्की खात्री की तुम्हाला सगळ्यांना ते दिवस सगळे जुने आठवतील आणि नवीन पिढीला आत्ताचे दिवस आठवतील. त्यामुळे सर हसतायत. म्हणजे ही एक कमालची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे काय माहिती आहे का की बुलढाणा शहरामध्ये आम्हाला दडपण मुळीच नाही कार्यक्रमाचं. कारण कसा हा घरगुती कार्यक्रम आहे आपला, म्हणजे घरीच कार्यक्रम केल्यासारखं वाटतंय. आम्हाला दडपण येतं सर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कार्यक्रम करायला. त्यातल्या ते पुण्यात ना रसिक लोक जे पुणेकर आहेत ना ते स्वतःला फार हुशार समजतात. अपूर्व पुढचा कार्यक्रम तिथे आहे. हा घरगुती कार्यक्रम आहे रे, इथं सांगू शकतो मी. यांच्यातलं कोणी नाही सांगणार. व्हिडिओ काढू नका प्लीज. म्हणजे काय पुण्यातले लोक फार हुशार समजतात स्वतःला, तसे ते असतात. पण खरं तर असं त्यांनाच वाटत असतं. पण काय की एक निवेदक पुण्यातले फार मोठे निवेदक आहे, ते प्रत्येक मंचावरतून म्हणायचे प्रत्येक कार्यक्रमात की आमच्या पुण्यात फार मोठी मोठी माणसं जन्माला येतात. दुपारी तेच की आमच्या पुण्यात फार मोठी मोठी माणसं जन्माला येतात. संध्याकाळी तेच की आमच्या पुण्यात फार मोठी मोठी माणसं जन्माला येतात. मराठीतले फार मोठे कवी आहेत अशोक नायगावकर सर, त्यांनी एक दिवस असंच ऐकून घेतलं आणि त्यांना मंचावरूनच असं म्हणाले की आमच्या गावाकडे पण बाया बाळंतीण होतात, पण छोटी छोटीच मुलं जन्माला येतात. आणि बघा टाळ्या वाजवायचं पण एक टायमिंग आहे. बघा मला बुलढाण्यात हे सांगायची गोष्ट नाही आहे. टाळ्या वाजवायचं काय टायमिंग असतं माहिती आहे का? पार्लेचं बिस्किट सगळ्यांनी खाल्लं आपण. चहात बुडवायचं जे टायमिंग असतं का पार्लेचं बिस्किट, एका सेकंदामध्ये फ्रॅक्शन, नाही तर डुबुक, तसं टाळ्यांचं असतं. त्यामुळे मनमुराद ही मैफिल आपण अशीच पुढे चालू. वरती चंद्र पण मस्त दिसतो एकदम. आणि ही मैफिल आपण अशीच पुढे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने, तुमच्या टाळ्यांनी, हसा वाटला हसा बिंदास, रडा वाटलं रडा. जे जे नवरा बायको सोबत आलेले आहेत, सोबत बसले, त्यांना आत्ताच बाजूला बसायचं असेल तेही बसू शकतात. म्हणजे तेवढं आपण एक व्ह्यू. तशा इकडे खुर्च्या पण खाली आहेत मधात. ज्यांना तसं करायचं असेल त्यांनी तसं करावं. जे मागे उभे असतील त्यांना सुद्धा विनंती, त्यांनी समोर यावं. खुर्च्या खाली आहेत. भारतीय बैठकमध्ये सुद्धा जागा आहे.